पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर आहेत आणि 2023 मध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूरचा दौरा आहे। या हिंसाचारामध्ये 200हून अधिक जणांचा बळी गेला होता। मोदी आज मणिपूरमध्ये सुमारे 8,500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर पुस्तकं लिहिता येईल अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। रोह्यातल्या डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहाचं लोकार्पण झालं, यावेळी ते बोलत होते। राज्य बोर्डाच्या वतीनं फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठीचा अर्ज प्रक्रिया आता सुरू करण्यात येते। 15 सप्टेंबरपासून मुलांना नियमित शुल्क भरून परीक्षा अर्ज भरता येणार आहे आणि 6 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। मुंबईतल्या हार्बर मार्गावर 14 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आलाय। कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी आज रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येतोय। या ब्लॉकमुळे हार्बर मार्गाच्या वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील। परिवहन विभागाकडून देण्यात येणाऱ्या लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। लर्निंग लायसन्ससाठी केवळ कागदपत्र आणि ऑनलाईन चाचणी पुरेशी नसल्याचं परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय। लायसन्स टेस्टमध्ये हलगर्जीपणा न करण्याची तंबीही त्यांनी दिली आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदं भरण्यात येणार आहेत आणि या भरतीमध्ये 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्यात आली आहे। या सुवर्ण संधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येईल। सोनं आता 1.25 लाखाचा टप्पा गाठणारे वर्ष अखेरपर्यंत सोनं 1.25 लाखावर जाण्याची शक्यता आहे। जागतिक बाजारातल्या अनिश्चिततेमुळे सोनं चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे। सध्या सोनं प्रतितोळा 1,13,000 रुपये आहे। नागपूरमध्ये आज ओबीसी वकील संघटनांची बैठक आहे। विजय वडेट्टीवारांसह विविध संघटनांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ऑक्टोबरमधल्या ओबीसी मोर्चाच्या तयारीबाबत चर्चा होणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या हैदराबाद गॅझेट जीआर विरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाली आहे। मराठा आंदोलनातले खटले मागे घेण्यासंदर्भात सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जीआरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। 31 मार्च 2025 पर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भातली मुदत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यास शासनानं मान्यता दिली आहे। सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय। यामध्ये पुन्हा एकदा महिला आरक्षण पडलं आणि सर्वसाधारण महिला गटासाठी हे आरक्षण खुलं झालं, त्यामुळे खुल्या गटातून फिल्डिंग आता सुरू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतोय। दरम्यान संपूर्ण राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला। मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। पनवेल, बेलापूर तसंच ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती। अनेक दिवसांनी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। सोलापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला। पुढचे 4 दिवस सोलापूरमध्ये येलो अलर्ट दिलाय। गेल्या 3 दिवसांमध्ये 175 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि सततच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये पांगरा गावामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे पूर्णा पांगरा रोडवरून पाणी वाहू लागलं, त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। वर्ध्याच्या हिंगणघाट शहरातल्या यशवंत नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत, परिसरात पाणी साचलं। घरात पाणी शिरल्यामुळे घरातल्या वस्तू भिजल्या। तर पाऊस असा संततधार कायम राहिला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली, त्यामुळे धरणाचे 12 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आले। धरणामधून 6,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे।
नाशिकमधल्या गिरणा धरण 100% भरले, त्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. सध्या धरणातून 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर मालेगाव, नांदगावसह परिसरातल्या गावांना मोठा लाभ होणार आहे. वाशीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. कांडी हळदीला किमान 10,160 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. यवतमाळमध्ये पावसामुळे पिकं आता संकटात आली आहेत. पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. कपाशी, तूर, सोयाबीन पिकांना धोका निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. 191 तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना 73 कोटी 91 लाखांची मदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. पुण्यामध्ये बाजरीच्या मळणीच्या कामाला वेग आलाय. पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांनी बाजरी मळणीचं काम सुरू केलंय. तर यंदा बाजरीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. मुंबई हायकोर्टाला बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल हायकोर्टाला बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा हा मेल आलेला होता आणि या प्रकरणामध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मावळमध्ये बायकोचा खून करणाऱ्या नवऱ्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वडगाव मावळ सत्र न्यायालयानं आरोपी योगेश कैलास जाधव याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बायकोला मुलगी झाली म्हणून नेहमी वाद घालणाऱ्या या आरोपी नवऱ्यानं भांडणात तिचा गळा दाबला आणि खून केला. वसई शहरातून 8 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये 3 आरोपींना बेड्या ठोकल्या. तिन्ही आरोपी राजस्थानमधले असल्याची माहिती कळते. श्रीपाल टॉवर इथे सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. पुण्यातील वाघोली परिसरामध्ये युनिट 6च्या पथकानं मोठी कारवाई केली. धारदार शस्त्रासह 4 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आणि या 4ही अल्पवयीन मुलांकडून पोलिसांनी 4 लोखंडी धारदार शस्त्र जप्त केली. जळगावातल्या भुसावळ आयन कॉलनीमध्ये घरातल्या वादातून एकाचा खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली तर एक जण गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. लोणावळा पोलिसांनी अल्पवयीन मुली आणि महिलांचं अपहरण करून अत्याचार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार बेताब पवारला गजाआड केला. तब्बल 2 वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी कलबुर्गी, कर्नाटक इथं अटक सत्रात सापडला. संभाजीनगरमध्ये पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या गुंडाची धिंड काढली. कुख्यात गुंड जावेद उर्फ टिप्यानं 2 वर्षांपूर्वी पुंडलिकनगर भागामध्ये मैत्रिणीसह कारवर चढून दारू पिऊन नाच केला होता आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी पुंडलिकनगरमध्ये गुंडाची धिंड काढली. संभाजीनगरच्या मोंढा नाका परिसरामध्ये उड्डाणपुलाजवळ 2 महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही महिलांनी मद्यप्राशन केलं असल्याचं समोर आलं. या प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या गवताळा अभयारण्यामध्ये शीर नसलेला एक मृतदेह आढळला होता. जवळ सापडलेल्या कवटीतल्या जॉ फ्रॅक्चर क्लिपवरून पोलिसांनी 7 दिवसांमध्ये या क्रूर हत्येचा उलगडा केला. निखिल हिरामण सूर्यवंशी असं या मृताचं नाव आहे आणि त्याचा जिवलग मित्र श्रावण ज्ञानेश्वर धनगर यानं खून केल्याचं निष्पन्न झालंय. त्याला अटक करण्यात आली आहे. महामुंबईतल्या खड्ड्यांवरून कोर्टाकडून खरडपट्टी काढण्यात आली. एकाच पावसामध्ये रस्त्यांची चाळण कशी होते असा सवाल मुंबई हायकोर्टानं प्रशासनाला केला. खड्डे प्रश्नावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरल्यानं ताशेरे उठवण्यात आले. मावळमधल्या तळेगाव दाभाडे ते उरळी कांचन रेल्वे बायपास प्रकल्पाला विरोध करण्यात आला. चाकणच्या कुरळी गावाला या मार्गाचा फटका बसणार आहे. या प्रकल्पामुळे घरं, दुकानं, गोडाऊन आणि प्लॉटिंगमधलं घरकुल, शेतजमिनी आणि उपजीविकेची साधनं नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सांगलीमध्ये महापालिका आयुक्तांना देशी झाडं भेट देत आंदोलन करण्यात आलं. महापालिकेकडून हरित क्षेत्र संगम उपक्रम राबवला जाणार आहे आणि 3 वर्षांमध्ये महापालिका शहरात 1 लाख झाडं लावणार आहे. मात्र या उपक्रमाला वृक्षप्रेमी संस्थेकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय.
झाडं लावत असताना विदेशी झाडांऐवजी देशी झाडं लावावीत अशी त्यांनी मागणी केली आहे. मुंबईच्या तापमानामध्ये काल घट झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई शहरामध्ये सरासरी 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र हवेमध्ये आर्द्रता अधिक असल्यामुळे उकाडा कायम आहे आणि मागच्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली होती. या तुलनेमध्ये काल तापमानात घट झाली. भंडाऱ्यातल्या लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बनावट जीएसटी बिल तयार करून सरकारी यंत्रणेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणामध्ये 2020 मध्ये बसवलेला 60 टन क्षमतेचा वाहन काटा जप्त करण्यात आला. त्यामुळे समितीला दरमहा 60,000 रुपयांचं नुकसान होतं. पुणे जिल्हाधिकारी दालनामध्ये लोणावळा स्कायवॉक प्रकल्पाबाबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पर्यटन वाढ, पायाभूत सुविधा, पर्यायी रस्ते तसंच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पातून लोणावळ्यातला विकास वेगानं होईल असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. जळगावमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आगामी नवरात्रोत्सवानिमित्तानं धारकऱ्यांची बैठक घेण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. रायगडच्या रोहा इथं डॉक्टर सी.डी. देशमुख शहर सभागृहाचं लोकार्पण झालं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. जवळपास 35 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या सभागृहात 800 रसिक प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये हन्नूर गावामध्ये एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला. या मुलाच्या अंत्यसंस्कारावेळी मुलाच्या आजीला नातवाचा अपघाती मृत्यू सहन झाला नाही आणि आजीनंही अखेर जीव सोडला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली. संभाजीनगरमध्ये जिममध्ये एका 20 वर्षाच्या मुलीला अचानक चक्कर येऊन हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाला. जिममध्ये असताना या मुलीला अचानक चक्कर आली आणि तिला रुग्णालयात नेलं. यावेळी उपचारादरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झाला. वर्ध्याच्या बोरगावातल्या गणेशनगरमध्ये एका 3 वर्षाच्या मुलाचा नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. हा मुलगा अचानक घरासमोरच्या मोठ्या नाल्यात पडला. यावेळी मुलाजवळ कुणी नसल्यानं तो पाण्यात वाहून गेला.